आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, वाचनालय व शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ वर्तकनगर ठाणे येथे पार पडला. या कार्यक्रमास आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, ठाणे महानगरपालिका उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पना आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीला हा उपक्रम पूरक ठरेल असं नमूद केलंय. या कार्यक्रमात शिक्षक व प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमामुळे ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मी माझ्या या पदवीधर मतदारसंघामध्ये मागच्या टर्म पासून सगळ्या शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत. सगळ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनाने माझ्या आमदार निधीचा त्या दृष्टिकोनाने उपयोग आम्ही सातत्याने करतोय. पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत ठाणे, रायगड, रत्नागिरी असे 5ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने डिजिटलायझेशन करत असताना आज ठाण्यामध्ये जे कम्प्युटर्स, प्रिंटर्स याचा वाटप होत आहे ते जवळपास 160 शाळांना या इकडे आम्ही हे कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स वाटप करतोय, जेणेकरून त्या तिकडे जी डिजिटल लायब्ररी तयार होणार आहे त्या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना या जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान त्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध होईल. सर्व शाळा शहरी भागातील आहेत का ग्रामीण? नाही, या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्येच आपल्याला कल्पना असेल की तशा 7 महानगरपालिका आहेत आणि ग्रामीण भाग याच्यामधला जो शहापूर मुरबाड आहे तिकडच्याही संस्था आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच ठाणे जिल्ह्यामधल्या शाळा या इकडे आपण इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. आज 160 शाळा या इकडे त्यांना आम्ही कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स उपलब्ध करून देतोय. या उपक्रमामुळे सगळ्या शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी सेटअप करून त्या विद्यार्थ्यांना जो काही जगाच्या पाठीवरचं ज्ञान आहे, आपल्याला अनेक प्लॅटफॉर्म्स आज आहेत, गुगल सारखे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याचे करून आपल्याला एज्युकेशनल नोट्स या उपलब्ध करून घेता येऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना त्या तिकडे MPSC, UPSC चा अभ्यास करायचा असेल तेही या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने करू शकतात आणि ग्रामीण पातळीवरती किंवा त्या संस्थेमध्येच या कम्प्युटर्सच्या माध्यमाने या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. या दृष्टिकोनाने या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे. गेली 6 वर्ष सातत्याने हे उपक्रम आम्ही पूर्ण 5ही जिल्ह्यामध्ये राबवत आहोत.